नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आपल्या या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि ती अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत भाग 11 संपवले आहेत आणि भाग 12 देखील आपण सुरुवात केली आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण भाग 12 विषयी माहिती घेतली. आज देखील आपण भाग 12 चीच माहिती घेणार आहोत. यातलं प्रकरण 1 आज बघणार आहोत जे आपल्याला वित्त व्यवस्थेबाबत माहिती देतं. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर भारतीय संविधानाचा भाग 12 जो आपल्याला वित्त व्यवस्था, मालमत्ता, त्यातील दावे याबाबतची सर्व तरतुदी सांगतो आणि त्यातलं प्रकरण 1 जे आपण मागील 2 व्हिडिओ पासून बघत आहोत ते म्हणजे वित्त व्यवस्था, ज्यामध्ये आपण कर, शुल्क, एकत्रित निधी, पब्लिक अकाउंट्स, महसुलाचे वाटप याबाबतची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 1 मधलं वित्तीय तरतुदीबाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि ज्याचे अनुच्छेद प्रामुख्याने 282 ते 291 आहेत. तर या प्रकरणाचा मुख्य उद्देश हा की केंद्र आणि राज्य सरकारांच्या खर्चाचे अधिकार, त्यांच्या निधीची सुरक्षा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्पर कर सूट यांचे नियमन करणे हा आहे. हे सुनिश्चित करते की एक सरकार दुसऱ्या सरकारच्या म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकाराच्या कामकाजात आर्थिक हस्तक्षेप करून त्याला कमकुवत करू शकत नाही. आणि ह्या कलमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलात भागविण्याजोगा खर्च करणे, एकत्रित निधी, लोकलेखेच्या जाती, जमा केलेले पैसे याची अभिरक्षा इत्यादी, सेवक आणि न्यायालय यांना मिळणारे बाद पक्षकारांच्या ठेवी व इतर ऐसे याची अभिरक्षा, संघ राज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणीपासून सूट, विजेवरील करापासून सूट, पाणी आणि योग यांच्याबाबत राज्यांनी केलेले कर आकारणीपासून विवक्षित, राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आणि आकारणीपासून सूट, विवक्षित खर्च आणि पेन्शने याबाबत समायोजन आणि वार्षिक भरणा इत्यादी बाबत आपल्याला माहिती आजच्या या अनुच्छेदांमधून मिळणार आहे. खर्च आणि निधी व्यवस्थापन सांगणारी जी अनुच्छेद आहेत ती म्हणजे 282, 283 आणि 284. अनुच्छेद 282 नुसार संघ राज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागविण्याजोगा खर्च करणे हे एक अत्यंत महत्वाचे आणि लवचिक अनुच्छेद आहे. हे सांगते की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांच्या कायदेशीर अधिकारात म्हणजे त्यांच्या सूचीतील विषयात नसलेल्या गोष्टींचाही सार्वजनिक उद्देशासाठी खर्च करू शकते. म्हणजे पब्लिक पर्पज साठी हा जरी तो सूचीतला विषय नसला तरी ते खर्च करू शकतात. मग याचा संदर्भ देताना आपण म्हणू शकतो जरी शिक्षण किंवा आरोग्य हे प्रामुख्याने राज्याचे विषय असले तरी ते अनुच्छेद केंद्र सरकारला या क्षेत्रातील योजनांसाठी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सर्व शिक्षा अभियान, आयुष्यमान भारत अशा योजनांसाठी राज्यांना अनुदान देण्याची परवानगी देते आणि याला विवेकाधीन अनुदान म्हणतात. मग यातलं पुढचं कलम म्हणजे 283 जे सांगतं एकत्रित निधी, आकस्मिकता निधी इत्यादींची अभिरक्षा. हे अनुच्छेद संसदेला आणि राज्य विधानमंडळाला कायदे करून त्यांचे एकत्रित निधी, आकस्मिक निधी आणि लोकलेखे कसे चालवायचे, त्यात पैसे कसे जमा करायचे आणि कसे काढायचे याचे नियम बनवण्याचा अधिकार आपल्याला या अनुच्छेद 283 मध्ये बघायला मिळतो. 284 नुसार सेवक आणि न्यायालय यांना मिळालेल्या ठेवी, सरकारी नोकर किंवा न्यायालयांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून मिळणारे ठेवी म्हणजे अनामत रक्कम, न्यायालयीन ठेवी यासारख्या ठेवींसाठी भारताच्या किंवा राज्याच्या लोकलेख्यांमध्ये ह्या ठेवी जमा केल्या जातील याची तरतूद सांगणारे हे अनुच्छेद म्हणजे 284. आता परस्पर कर सूट सांगणारे अनुच्छेद म्हणजे 285, 287, 288 आणि 289. ज्यामधलं पहिलं अनुच्छेद सांगतं आपल्याला 285 संघराज्याच्या मालमत्तेत राज्याच्या कर आकारणीपासून सूट, ज्यामध्ये राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका केंद्र सरकारच्या कोणत्याही मालमत्तेवर कर लावू शकत नाही. जर संसदेने कायदा करून परवानगी दिली तरच असा कर लावता जाऊ शकतो अशी तरतूद सांगणार हे 285 अनुच्छेद. मग अनुच्छेद 289 नुसार राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट याची तरतूद आपल्याला 289 मध्ये मिळते. हे अनुच्छेद 285च्या उलट आहे. केंद्र सरकार राज्याच्या मालमत्तेवर किंवा उत्पादनावर कर लावू शकत नाही. मग याचा महत्वाचा अपवाद म्हणजे जर राज्य सरकार एखादा व्यापार किंवा धंदा करत असेल जो सरकारी कामाचा भाग नाही तर संसद कायदा करून त्या व्यापारातून मिळणाऱ्या उत्पादनावर कर लावू शकते. असं ही तरतूद सांगणारी कसा महत्वाचे अपवाद सांगणारी अनुच्छेद म्हणजे 289(2). यानुसार राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यावर संघीय कर आकारणीपासून सूट मिळण्याची तरतूद आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते. अनुच्छेद 287 नुसार विजेवरील करापासून सूट
राज्य सरकार केंद्र सरकारला विकलेल्या किंवा केंद्र सरकारने वापरलेल्या विजेवर कर लावू शकत नाही. उदाहरणार्थ रेल्वे, संरक्षण आस्थापना यासारख्या बाबींवर हा कर लावू शकत नाही. 288 नुसार पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून सूट. जर संसदेने एखादे आंतरराज्यीय नदी प्राधिकरण स्थापन केले असेल तर त्या प्राधिकरणाने साठवलेल्या किंवा उत्पादित केलेल्या पाण्यावर किंवा विजेवर राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय राज्य सरकार कर लावू शकत नाही. तर अशी तरतूद सांगणारं सूट देणारं अनुच्छेद म्हणजे 288. यानंतर व्यापारावरील निर्बंध आणि समायोजन याबाबतची माहिती देणारे कलम म्हणजे 288, 290 आणि 290 क. 288 नुसार मालाची विक्री किंवा खरेदी करण्यासंबंधीचे निर्बंध आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. हे अनुच्छेद राज्यांना विक्री कर लावण्यावर काही महत्वाचे निर्बंध घालते. राज्य सरकार खाली प्रकरणांमध्ये विक्री कर लावू शकत नाही, जसं राज्याच्या बाहेर होणारी विक्री किंवा खरेदी, देशातून होणारी आयात किंवा निर्यात या प्रकरणांवर किंवा या गोष्टींवर विक्री कर सरकार लावू शकत नाही. मग याचा संदर्भ घेताना वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर या कलमाचे महत्व बदललेले आहे. जीएसटीने एक देश एक कर प्रणाली आणून या जुन्या निर्बंधाची जागा घेतली आहे. अनुच्छेद 290 आणि 290 क नुसार समायोजन आणि देवस्थम निधीबाबत तरतूद सांगितलेली आहे. ही अनुच्छेदे विशिष्ट खर्च, पेन्शन आणि केरळमधील देवस्थम निधी, धार्मिक विश्वस्त निधी यांना द्यायच्या वार्षिक रकमेबद्दलच्या समायोजनाशी संबंधित आहे. ही प्रामुख्याने ऐतिहासिक आणि विशिष्ट व्यवस्था आहे. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 291 जे निरसित आहे, रद्द आहे. हे अनुच्छेद स्थानिकांशी तनख्याशी संबंधित आहे, जे 26व्या घटना दुरुस्तीद्वारे 1971 मध्ये रद्द करण्यात आले आहे. मग आज अभ्यासलेल्या महत्वाच्या अनुच्छेदांवर काही उदाहरणं आहेत ज्यावरून आपल्याला ते अनुच्छेद अजून स्पष्टरित्या कळतील. त्यातलं पहिलं अनुच्छेद म्हणजे 288. स्वच्छ भारत अभियान ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना आणि शहरांना जे पैसे देते तो खर्च अनुच्छेद 282 अंतर्गत सार्वजनिक उद्देश मानला जातो, जरी स्वच्छता हा राज्याचा विषय असला तरी. अनुच्छेद 285 नुसार पुणे महानगरपालिका पुण्यातील भारतीय रेल्वेचा स्टेशनवर किंवा संरक्षण दलाच्या कार्यालयावर मालमत्ता कर लावू शकत नाही, कारण ती केंद्र सरकारची मालमत्ता आहे. अशा प्रकारचं 285 केंद्राला सूट सांगणारं तरतूद देखील या उदाहरणातून स्पष्ट होतं. त्यानंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे 289 जे राज्याला मिळणारी सूट याबाबतचं उदाहरणातून स्पष्ट करतं. महाराष्ट्र सरकारला त्याच्या राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवेतून मिळणाऱ्या उत्पादनावर केंद्र सरकार आयकर लावू शकत नाही, कारण ती राज्याची सेवा आहे. मग याला अपवाद बघता, पण जर महाराष्ट्र सरकारने एखादी सिमेंट फॅक्टरी चालवली जो एक शुद्ध व्यापार आहे, तर केंद्र सरकार संसदेत कायदा करून त्या फॅक्टरीच्या नफ्यावर कर लावू शकते. मग यामधून अनुच्छेद 289(2) यानुसार यावर कर लावण्याची तरतूद देखील स्पष्ट होते. अनुच्छेद 286 नुसार विक्री कर निर्बंध जीएसटीच्या पूर्वी सांगणारं उदाहरण आहे. जर महाराष्ट्रातील व्यापाराने दिल्लीतील ग्राहकांना माल विकला तर महाराष्ट्र सरकार त्यावर राज्य विक्री कर लावू शकत नाही, कारण ती आंतरराज्यीय विक्री होती. आता यावर IGST लागतो. मग या अनुच्छेदांवर प्रमुख केस स्टडी देखील आहेत. त्यातली पहिली केस स्टडी म्हणजे भीमसिंग विरुद्ध भारत सरकार. यामध्ये अनुच्छेद 282 नुसार सार्वजनिक उद्देशासाठी लागणारा खर्च या संबंधित ही केस स्टडी होती किंवा खटला होता. यावरचा वाद होता की खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी दिला जाणारा निधी वैध आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला, कारण विकास कामे करणे हे मुख्यत्वे राज्याचे काम आहे. मग याचा निकाल लावताना सर्वोच्च न्यायालयाने निधीला वैध ठरवले. न्यायालयाने म्हटले की सार्वजनिक उद्देश हा शब्द अनुच्छेद 282 मध्ये खूप व्यापक अर्थाने वापरला आहे. जोपर्यंत खर्च देशाच्या हितासाठी आहे तोपर्यंत केंद्र सरकार राज्याच्या यादीतील विषयांवरही खर्च करू शकते किंवा अनुदान करू शकते. अशा बाबतची ही केस स्टडी होती. याबाबतची पुढची केस स्टडी होती ती म्हणजे इंड्रेसी कस्टम्स ऍक्ट 1878. यामध्ये अनुच्छेद 289 नुसार राज्याच्या मालमत्तेवर केंद्रीय कर याबाबतची ही केस स्टडी होती. याबाबतचा वाद होता की केंद्र सरकार राज्याने आयात केलेल्या मालांवर सीमा शुल्क लावू शकते का. राज्याने असा दावा केला की हे कलम 289 नुसार करापासून सूट आहे. मग यावर निकाल लावताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सीमा शुल्क हा आयात निर्यात या क्रियेवर लावला जाणारा कर आहे, तो थेट मालमत्तेवर लावला जाणारा कर नाही. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांनी आयात केलेल्या मालावर सीमा शुल्क लावू शकते. थोडक्यात अनुच्छेद 282 ते 291 हे सुनिश्चित करतात की सरकारे
मग केंद्र किंवा राज्य सार्वजनिक हितासाठी लवचिकपणे खर्च करू शकतात, ते अनुच्छेद 282 नुसार. केंद्र आणि राज्य एकमेकांच्या मालमत्तेवर किंवा उत्पादनावर कर लावून एकमेकांना आर्थिकदृष्ट्या पांगळे करू शकत नाही. ही माहिती मिळते आपल्याला अनुच्छेद 285 आणि 289 मध्ये. आंतरराज्यीय व्यापारात कोणताही अडथळा येऊ नये याबाबतची तरतूद सांगणारा अनुच्छेद 286. अशा पद्धतीचं प्रकरण 1 जे आपल्याला वित्त व्यवस्था सांगणारं होतं, जे प्रकरण 1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपवलं आहे. तर त्यावर आधारित नेहमीप्रमाणे मी 3 प्रश्न घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 283 मध्ये कोणत्या निध्यांचा उल्लेख आहे? दुसरा प्रश्न, अनुच्छेद 287 कशाशी संबंधित आहे? तिसरा प्रश्न, जीएसटीने कोणत्या कलमांवर प्रभाव टाकला? तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार याची निश्चित खात्री आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 12च्या प्रकरण 2 ला सुरुवात करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.